तुम्ही कितीही तक्रारी करा, यासाठी कचरापेटी ठेवली आहे, असे वक्तव्य गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी पूर्णा येथील उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीनंतर झालेल्या सभेत केले. काँग्रेसच्या नगरसेवकांना मी सोबत घेणार नाही असे मी बोललो होतो, परंतु त्यांनी आपल्यासोबत न असल्याचा पश्चाताप केला. त्यांना मी माफ केले. त्यासाठी त्यांनी रामायण महाभारताचा पश्चाताप करणारा माफ केलेला जात असल्याचा संदर्भ दिला. लोकांनी आम्हाला मताचा टोल दिल्याने आम्ही पूर्ण निवडणुकीत दिलेल्या विकासाचे कामं करणार, त्या आड येणाऱ्याला मी सोडणार नाही असाही दम त्यांनी भरला. मला फक्त नगरपालिकेकडून कामाची एनओसी पाहिजे, मी सर्व PWD कडून करून घेणार असेही सांगितले. त्यामुळे विद्यमान नगरसेवकात उलटसुलट चर्चा सुरू झाली. आमदार महोदयाच्या वक्तव्याने आता नगरपालिकेत काही तक्रार करावी की नाही असाही प्रश्न निर्माण नागरिकात झाला. नगरसेवक जुळवत गटनेते पद प्राप्त केल्याने आमदार गुट्टेंनी नाव न घेता विशाल कदम यांचा समाचार घेतला. मागील 5 वर्षात एकही काम त्यांच्या कार्यकाळात झाले नाही. फुटवेअर ब्रिज, मोडकळीत आलेले रस्ते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था, दिवाबत्तीसाठी उभे केलेले पोल, त्यावर गुत्तेदारांनी न लावलेले दिवे, त्यासाठी आलेला निधी, भ्रष्ट मार्गाने गेलेल्या निधीकडे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे हे लक्ष देणार का असे नागरिकात चर्चा सुरू आहे. मंचावर यशवंत सैना आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विचार येतोय. या स्टेजवर उभा टाकून मी सांगितलं होतं की मी काँग्रेसला सोबत घेणार नाही आणि हाजीला आणि मी 2 माणसाला सांगतो मी सोबत घेणार नाही असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याचं उत्तर मी तुम्हाला या प्रकारे देईन. आपल्या रामायणामध्ये बघा, महाभारतामध्ये बघा, कुठेही बघा, पश्चाताप करणाऱ्या माणसाला आपण माफ केलं पाहिजे. ज्याला पश्चाताप होतो गलतीचा त्याला आपण माफ केलं पाहिजे. आणि पश्चाताप करणारा जो असतो याच्या पलीकडे कुठली सजा नसते. आणि म्हणून काँग्रेसने 1 पाऊल नाही, 2 पाऊल नाही, तर पूर्ण सगळेचे सगळे पाऊल समोर टाकले. आणि ज्याला वाटत होतं की आमचा उपनगराध्यक्ष करू, आमचे सर्व स्वीकृत सदस्य बी आम्ही करू, ते सगळं त्यांच्यावर म्हणजे पूर्ण साफसुपडा झाल्यासारखा झाला. नांगर फिरला त्यांच्या आशावर. आणि खरं पाहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी तसा स्टँडही घेतला असता की मला माझे 7 नगरसेवक आणि नगराध्यक्ष मला बस आहे, मला बाकी कुणाची गरज नाही आहे. मी स्टँड 100% घेतला असता आणि मी तो स्टँड घेतला होता. पण मला सगळ्यांनीच, माझ्या सगळ्या नगरसेवकांनी असेल, मी सगळ्यांची एक मिटिंग घेतली. यांना तुम्ही विचारू शकता, सगळ्यांची, मी खोटं कधीच बोलत नाही, सगळ्यांची मिटिंग घेतली आणि काय करायचं रे बाबा सांगा म्हणलं. असे आपले काँग्रेस आपल्याजवळ येत आहे, आपला असा विश्वास, आपले 7 आहेत, आपल्याजवळ बहुमत नाही आहे. आणि यांनी तर आघाडी बनवली, 5 ठिकाणी बनवले, 10 लोकांची आघाडी बनवली आणि हे गटनेते बनले. आणि गटनेते बनल्याच्या नंतर मग आमच्यावर पर्याय नव्हता. आणि पर्याय नसताना बी आम्ही तो सोडला बी असता. कारण मला पूर्णेचा विकास करण्यासाठी तुम्ही जे मला 7 नगरसेवक निवडून दिलेत आणि 1 नगराध्यक्ष, मला या नगराध्यक्ष म्हणजे पूर्णेमध्ये नगरपालिकेमध्ये पैसा टाकायची गरजच नाही. फक्त मला पाहिजे एनओसी. आणि ते एनओसी देण्यासाठी माझा नगराध्यक्ष माझा निवडून आलेला आहे. एनओसी घ्यायची आणि पूर्णेचा विकास करायचा. 50 कोटी 100 कोटी जे काय टाकायचे मी PWDला पैसे टाकेन आणि माझा विकास करेन. पण तितक्या याच्यामध्ये मला सगळ्यांनी सांगितलं, समोर सगळे आले. आमची काही दुश्मनी, बांधाधुऱ्याची दुश्मनी नव्हती आणि बांधाधुरी दुश्मनी नसते कधी. पण ज्यावेळेस सगळ्यांनी, काँग्रेसने येऊन आपल्याला बोलणं झालं, सगळं झालं आणि एकमेकांनी सांभाळून एकमेकाला घेतलं. माझे लोक जवळ बोलवले, सगळ्या लोकांना विचारात घेतलं.
मला त्यांच्या बाबाजानीचाही फोन आला की साहेब आम्हाला जवळ घ्या. पण मला आणखीन एक बघितलं, काही दिवस, एक दिवस 2 दिवस बघितलं, 2-3 दिवसामध्ये एवढं काही करणं चालू केलं, आमच्यात आमचे भांडणं लावायचा प्रयत्न केला, आमच्यात काही 2-3-4 लोकांना फोडायचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना तरी पण काँग्रेस आमच्या सोबत यायला हजर आहे. काँग्रेस आमच्या सोबत ताकदीनं आमच्या पाठीमागे उभं होतं. आणि म्हणून आम्ही काँग्रेसला जवळ घेतलं. आणि काँग्रेसला जवळ घेत असताना आमचं बोलणं झालं किंवा विकासाच्या बाबतीमध्ये कामच करावं लागेल, विकासाच्या बाबतीमध्ये कुणीही आलं तर मला चालणार नाही. मी वाजवून सांगितलं, मला 2-4 सदस्य, 5-7 सदस्य राहिले, आमच्यातले 2-3 गेले तरी जाणार होते, गेले तरी मला फरक पडला नसता. आणि कधीच मला फरक पडत नाही. मला विकास करायचं म्हणतात, मला तुम्ही निवडून दिलंय, माझा अध्यक्ष दिलाय, त्यामुळे मला कुठला प्रॉब्लेमच नाही. मला फक्त मला सांगतो, परभणीमध्ये पंकजाताईची आमच्या नगरपालिका नव्हती, सर्व विकास 100-100, 200-200 कोटी रुपये टाकले, पीडब्ल्यूला पैसे टाकले आणि कामं केले. तसं मला जर कोणी ब्लॅकमेल करायचा जर प्रयत्न केला, ते रत्नाकर गुट्टे कधी ब्लॅकमेल होणार नाही, कधीच होणार नाही. मॉडेल पण वाकणार नाही, लक्षात ठेवा, माझी वॉर्निंग आहे. मॉडेल पण वाकणार नाही. तुटेल मी, चालेल, पण वाकणं माझ्या बापानं मला कधी शिकवलं नाही. त्याच्यामुळं सांगतो, बंटींनी बोलला, हिम्मत असेल तर उभा टाकायला पाहिजे होतं. अरे फेस आला तुझ्या तोंडाला, तुझ्या घरचं माणूस निवडून आणायला फेस आला ना तोंडाला. आम्हाला माहित आहे, तरी पण बंटीनं फक्त काय त्याला थोडं अटकून ठेवायचा प्रयत्न केला होता. याच मतदारसंघामध्ये अटकून ठेवायचं आणि आपण कुठले कधी काहीतरी करायचा विचार केला होता. पण बंटीला सांगितलं, तू पडलास तरी हरकत नाही, मला सीट वरची निवडून आणायची, तुझ्या आईला निवडून आणायचे, अध्यक्षाला निवडून आणायचं आपल्याला. तू तिथं जाऊ बी नको, तुला जे मतं देतील ते देतील, नाही तर नाही देत नका देऊ दे. आणि भालेरावला सांगितलं, तुम्ही ते सांभाळा. भालेरावने पूर्ण चांगल्या प्रकारे किल्ला लढवला. ठीक आहे, लढवता होता, अर्ध यश आलं, अर्ध अपयश आलं, हरकत नाही. पण ज्याला स्वतःच्या घरच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी एवढं सगळं काय करावं लागतं, रान उठवावं लागतं, सगळं एवढं करावं लागतं. आणि त्यांनी पुन्हा नंतर 2 काहीतरी जमा करायचे, काय की आपलं काहीतरी निघून बाहेर काढून एकूण काहीतरी आपण राहावं सभागृहामध्ये, आणि ते 10 एकत्र करायचे, गट नेता बनायचं, कुणी आतमध्ये यायचं सुगत होऊन. ठीक आहे, चालेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आम्हाला तुमची गरजच नाही. तुम्ही कितीही काही केलं तर आमच्याकडे कचऱ्याची पेटी उभीच असते, तिथं एक बकेट आम्ही ठेवणार आहे बाजूला. अध्यक्षाला सांगितलं, एक बाजूला एक बकेट ठेव कचरा टाकायला. कुठलं कसलंही जरी कंप्लेंट आल्यानं काय आलं, तर आमची पेटी जो तयार आहे त्या पेटीत टाकणार आम्ही. आणि ज्याला जिथं जायचं तर गेलं तरी मला फरक पडत नाही. कुठं जायचं ते जाऊ द्या. इन्क्वायरी जे आमच्या इन्क्वायरी लागायच्या नंतर लागू द्या, काय हरकत नाही. पण तुमच्या जर आम्ही इन्क्वायरी लागायला जर चालू केल्या तर पळता भुई सपाट होईल. त्याच्यामुळे विचार करायचा. आम्ही आमचं काम नीट करायचं आहे. आम्हाला कोल आम्हाला दिलेला आहे, या पुण्याच्या जनतेने आम्हाला कोल दिलेला आहे, त्या तुम्हाला कोल दिलेला नाही. त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला इलेक्शन संपलेलं आहे, इलेक्शन झालेलं आहे. आता सगळ्यांनी म्हणून तो विकास करायचा असतो. विकासाच्या जर आडे याल तर आम्हाला ते जमणार नाही, आम्ही जमवू देणार नाही. मग आमचे 13 आहेत आता, आणि 13 तिला माहीत आहे, सगळं बोललोय मी आधी. जरा चळबळ होऊ लागली ना, उठा म्हणलं, इथून उठा, थांबायचं नाही म्हणलं इथं, आणि तुमच्या बिनामी करून दाखवतो म्हणलं. ते माझ्यातलेच काही 2-3 उगं विनाकारणच नादाला लागले. ते कुठं फोन यायलेत, आम्ही 10 येतो. अंदर म्हणलं 10 कुठं आहेत, आणि बरं म्हणलं रे, 10 मी येतो तुमच्याकडे, तुम्ही या आमच्याकडे, आणि आम्हाला उपनगर अध्यक्ष करा. अरे काय चाललंय, स्वतःला तर काही करता आलं नाही. उपनगर अध्यक्ष होण्यासाठी काही नगरसेवक उभे नव्हते केले का नगरसेवक उभे? एकच फक्त नगरसेवक ना उभे ना, ते आमच्या माता आहेत,
त्यांच्याही माता तसे आमच्याही माता आहेत, त्यांनाच उभं केलं होतं. मग उपनगराचे करायचं मग कुठून आणायचे बाकी लोक ही असले जमा करून का? आणि जमा कसं होऊ देईन मी? गाठ आतापर्यंत तुमची माझ्याशी पडली नव्हती, गाठ माझ्याशी आहे तुमची आता. त्याच्यामुळं माझी एकच इच्छा, हात जोडून विनंती आहे की आपण या शहराचा विकास करू. निवडणूक संपलेला आहे. निवडणुकीमध्ये जे काय लोक बोलतात ठेवतात, ज्याला जे बोलायचं बोलतात का ते आता ते सगळं संपलेलं आहे. ते इतिहासात जमा होऊन गेलं, जे बोललं केलं सगळं झालं. आता आपण नव्याने ह्या पूर्णेचा विकास करायचा आहे. पूर्णेने आपल्याला मतदान केलेलं आहे, पूर्णेने आपल्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे आणि त्या पूर्णेसाठी आपल्याला जे काय आपण शब्द दिलेले ते शब्द आपल्याला सगळे पाळायचे आणि आपल्याला ते काम करायचे.